ह्या स्टॉलवरती खाऊ आहे आणि नेहमी असतं आणि चॉकलेट पण असतात ना बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे. माझे हे होममेड प्रोडक्ट्स आहेत माझे हे. हां. आणि हे सगळं ना ओट्स पासून बनवलेले आहे सगळेच. हा, सगळेच ओट्स पासून आहे. हां. फक्त हे खजूर पासून बनवलंय. ज्यांना डायबिटीस वगैरे असेल ना तर ते खाऊ शकतात. ह्याच्यात नो शुगर नो जॅगरी, काहीच गुळ वगैरे काहीच नाही. फक्त खजूर आहे आणि ड्रायफ्रूट आणि सीड्स आहेत सर्व प्रकारचे त्याच्या ह्याच्यामध्ये. हां. बाकी हे जे आहेत ना हे चॉकलेटमध्ये वगैरे जे आहेत ना तर ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे ओट्स आहेत, बदाम आहेत, सूर्यफुलाच्या बी आहेत, अळशी आहे, तिल आहे. ओके, बऱ्याच गोष्टी इन्क्लूड आहेत. चॉकलेट्स वगैरे आहेत. काय रेंज आहे याचं? ह्याचे हे आहे ते 300चं आहे. हां. चॉकलेटचं जे आहे ते 350चं आहे. हां. आणि हे पान जे आपले काळ्या गुळामध्ये बनवलेलं आहे. हां. तर हे गुळ आपल्या इथे मुंबईमध्ये किंवा कुठेच मिळते. ओके, काळंवालं ते वाढलं गुळ ओरिजिनल. हां. हे 300चं आहे पाव किलो. हां. इव्हन शुगर फ्री पण 300चं आहे. हां. बाकी त्याच्या हाफ हे ठेवलेलं आहे ते छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये. हे व्हाईट चॉकलेट्समध्ये पण आहे असं. आणि हे जे माझे आहेत ना हे ग्रनोला बार्स बोलतो आम्ही त्याला. हे ग्रनोला बार्स आहेत हे मोठे मोठे. हां. त्याचे हे छोटे बाईट्स बनवलेले आहेत असे. ओके, ह्याचेच हे बाईट्स. हां, कारण हा एक बार ओपन केला ना तो खावावा लागतो. हां, खाणं खावा लागतो. आणि काही वेळ ना म्हणजे मला ऑफिसमध्ये व्हिडिओ आलं होतं की आम्हाला असं काहीतरी द्या की की आम्ही छोटंसं, काम- एवढं मोठं काम खाण्यात काम नाही. करता करता आम्ही तोंडात टाकू शकतो. त्याच्यामुळे मी हे असे छोटे बनवले. ह्याचं काय रेंज आहे? हे 180चं आहे. आणि हे चॉकलेटचं हे पण 180चं आहे. 180चं होतं. हे मोठे बार आहेत 6. पण वजन तेवढंच असल्यामुळे ते आहे. आणि हे बरं आहे, अख्खं आपण खाल्लं जातं त्यापेक्षा कमी खाणं आणि ते व्यवस्थित आहे. आणि हे आहे ते हे 150चं आहे. त्याच्यामध्ये बार्स आहे. आता ह्या माझ्या कुकीज आहेत, चॉकलेट कुकीज आहेत. हां. हे किशमिश मनुकामध्ये आहेत जरीसोबत. हे पण 150चं आहे. नाही हे 120चं डबा आहे. 120चा डबा. आणि हे सगळे चिवड्याचे हे प्रकार. सगळे म्युसली आहे. ही राईस म्युसली आहे माझी. हां. ही ओट्स म्युसली आहे माझी. असं आहे हे सगळं प्रोडक्ट माझे. आणि हे डब्यामध्ये आपण सगळे टेस्ट करायला टेस्टिंगला ठेवलेत म्हणजे टेस्ट केल्याशिवाय मी लोकांना हां. आणि म्हणजे कुणाला काय आवडेल. हे सगळे चिवडे आहेत की ह्याच्यात बिस्किट पण ठेवलेले आहेत? फक्त सगळ्याच प्रकारचं. तुम्ही आल्यानंतर ह्याच्यातले जे काही तुम्ही पदार्थ घेतील तर इथे डब्यामध्ये टेस्टसाठी आहे. ते टेस्ट केल्यानंतर तुम्ही खरेदी करू शकता. आणि ऑनलाईन पण आहे ना तुमचं? माझं ऑनलाईन आहे. आणि मी नेहमी हे केलेलं आहे. खरंच टेस्टला खूप चांगलं आहे. बाहेर आपण जे घरगुती बनवतो त्या पद्धतीचं आणि बाहेरचं पॅक खाण्यापेक्षा हे सगळ्यात उत्तम आहे. आणि हे सगळ्यात छान पर्याय वाटलं मला. ओपन केलं की मीही पूर्ण खाते. त्यापेक्षा छोटा असलं की मन समाधानी होते की दुसरं फोडणारच नाही. नाहीतर एकदा चवीला लागलं की आपण खातो. नाही त्या. आणि जे छान आहे म्हणजे घरगुतीच पदार्थ आहेत पण खूप छान आहेत आणि क्वालिटी खूप छान असते आणि चवीला पण अप्रतिम आहे.